अभिमानाने सांगतो की कष्ट करून मेहनत करून पैसे कमवण्याच्या काळात, आई वडिलांचा सांभाळ करण्याच्या काळात मी 35 वर्ष भीक मागून खाल्ली. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच गोष्ट अभिमानाने सांगितली जाते. ज्यांनी स्वतःच्या कष्टाने एकही दिवस स्वतःचं पोट भरलेलं नाही तो काय तुम्हाला नोकऱ्या देणार? त्याला काय महत्व असणार नोकरीचं? पण हे आपण ओळखणार की नाही आणि यातून आपण आपल्याच मुलांना सावरणार की नाही? सरांनी ते जे किरण मानेचा शो घेतलेला आहे, तयार केलेला आहे, किती गोष्टींमध्ये आपण विचार करतो. कधी महाराजांनी मुहूर्त काढला किल्ल्यावर स्वारी केली, अमावस्येच्या रात्री लढाया लढले, कुठल्या किल्ल्याची वास्तू शांत केली. माझ्याकडे पण आले, आम्ही घर घेतलं तेव्हा इकडे, अरे अमुक अमुक दिशेला तुझ्या घराचं दार आहे, हे चांगलं नसतं. म्हटलं अख्खी पृथ्वी घराघरा फिरू राहिली, तुम्ही मला दिशेचं काय महत्व सांगा? सगळी पृथ्वी गोल गोल फिरते ना, तुम्ही काय सांगता मला अमुक दिशा शुभ तमुक दिशा अशुभ? साध्या साध्या गोष्टींमध्ये मी लॉजिकच जर वापरणार नसलो तर हे माझ्याकडून वाटेल तो धंदा करून घेतील, वाटेल ते येड्यात काढतील. ते एक आलं होतं, पिरॅमिड वाटायचे. हे घरामध्ये पिरॅमिड ठेवा, गाडीमध्ये पिरॅमिड ठेवा, बरकत येईल. अरे म्हटलं संसदेवर ठेवा की. एवढं सोपं असेल तर संसदेवर ठेवा ना, झाले देशाचीच गरिबी संपून जाईल. पण अशा अतार्किक गोष्टी वरती लोक विश्वास का ठेवतात? कारण त्यांचा मुळामध्ये व्यवस्था, न्याय, मेहनत, कष्ट, शिक्षण याच्यावरचा विश्वास उडवला जातो. त्यावेळेला ते दैववादी होतात, त्यावेळेला ते या फालतू गोष्टींच्या मागे धावतात. आणि हेच होण्यापासून रोखलं पाहिजे. सतत विवेक, सतत. मला खूप जण असे भेटतात, काही जण स्वतःहून माझ्याकडे येतात आणि तोंड जोडून घेतात स्वतःच. गाय आपली आई असते. तुला कोणी सांगितलं गाय आपली आई असते? माझी आई वेगळी होती हो. म्हणजे नाही, गाय आपल्याला दूध देते म्हणून गाय आपली आई असते. म्हटलं गाय आपल्याला दूध देत नाही, विवेक असं सांगतो की आपण गायचं दूध काढून घेतो. म्हटलं आणि हे गायचं दूध काढून घेता येतं ही आयडिया ज्या माणसाला कळली त्या माणसानी मनामध्ये थोडीशी लाज आणि शरम वाटली त्याला, की तिच्या वासराच्या हक्काचं दूध आपण काढून घेतोय. आणि ती लाज जेव्हा वाटली तेव्हा त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला आणि त्याने तिला आई म्हणून टाकलं. की दुःख सहन करायचं, त्याग करायचा, तक्रारही करायची नाही म्हणजे आई. त्यामुळे एकदा ते आई म्हणून टाकलं गाईला की याला वाटणाऱ्या लाजेमधून हा मोकळा. आणि हा एकदा लाजेतून मोकळा झाला की हा निर्लज्जांची फौज उभी करत गेला. ती तुझ्यापर्यंत आली म्हटलं, म्हणून तू त्या गाईला आई म्हणतोस. घरात नेऊन ठेव ना, घरात नेऊन ठेव, सांभाळ कर. काळच असं विचित्र. आता हे डुकराला बापाही म्हणतील, गाईला आहे ते तर होतं. म्हणजे मला ऐकलं असेल ना तुम्ही इस्रायल मध्ये फादरलँड. अरे फादरलँड, माझ्या भारत मातेचा इतका मोठा अपमान आजपर्यंत कोणी केला नव्हता. आजपर्यंत कोणी हिम्मत नाही केली, इंग्रजांनी सुद्धा नाही केली. हा स्वतःहून तिकडे जाऊन त्यांना म्हणून आला की तुम्ही आमचे बाप फादरलँड. आणि पुन्हा तेच होत आहे की या सगळ्या गोष्टी पोचत नाहीत. हे न्यू नॉर्मल हा जो प्रकार त्यांनी सुरू केला की या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज करणं. आता मी जे जे बोललो त्या गोष्टींवर जिथं जिथं तुम्ही हसलात ना तिथं तुम्हाला चीड यायला हवी. प्लास्टिक सर्जरी, सोलर पॅनल, सूर्य थंड होतोय, गोमूत्रात सोनं असतं. गोमूत्रात सोनं असतं तर बाबांनो लिटर लिटर गोमूत्र घेऊन जा दर महिन्याला. पगार कशाला पाहिजे? त्याच्यात भागवा ना तुमचं घर. पण तुम्हाला मूर्ख करायचं, तुम्हाला अंधश्रद्धाळू करून टाकायचं म्हणून हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जातो. या प्रत्येक गोष्टीची चीड आली पाहिजे. खरं ते आता एक जण महाराष्ट्रात फिरतोय, बेलवा बेलवा, पिंडीवर बेलवा म्हणजे पोरग पास होईल. तू का नाही झाला? तुझ्यावर ही काय वेळ आली जगभर फिरून सांगायची की बेलवा बेलवा म्हणून? असं होत असतं का?
हे आपण कधी कधी माणसाला शहाणं करणार आहोत. ही वेळ निघून गेली ना तर खरोखर मगाशी सतीश पाटील सर जे म्हटले, आपल्याला पुढच्या पिढ्या माफ नाही करायला. हे इतकं भयंकर घडत असताना तुम्ही का गप्प होतात? तुम्ही का बोलू शकला नाही? आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं बोलने पर या कुछ नहीं सोचने पर आदमी मर ही जाता है. तसं तुम्हाला करायचं. मेल्यागत श्वासोश्वास फक्त चालू आहे, बाकी तुम्ही विचार करणार नाही, तुम्ही बोलणार नाही, काही नाही. तसं बनवायचं आहे. असं बनायचंय का? असं बनण्यासाठी या सगळ्या महापुरुषांनी संघर्ष केला का? की आपल्या पुढच्या पिढ्या अशा व्हाव्या यासाठी हा संघर्ष आहे का यांचा? हे खरोखर स्वतःला रोज अंतर्मुख होऊन विचारत राहा की आज मी काय केलं. ते जे राहुल गांधींनी केलं ना, भारत जोडो, ही रोज राबवायची प्रक्रिया आहे. ती एक यात्रा नाही आहे, रोज जोडायचा आहे भारत. रोज रोज आपण हा विचारायचं, आज मी कोणाला जोडून घेतलं का? ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. हे जर आपण करू शकलो, या पद्धतीने आपल्याला जर करता आलं तर या महापुरुषांचं स्मरण करण्याला अर्थ आहे, तर अशा जयंत्या साजऱ्या करायला अर्थ आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचं खूप मी मगाशी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं होतं ना, मतदार यादी कशी बनली, त्यातला शेवटचा प्रसंग सांगतो फक्त. ती मतदार यादी बनल्यानंतर रावांनी जे अधिकारी नेमले होते त्यांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झालेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाहीये की हे वास्तवात आलं. त्याला नेहरूंनी एका ओळीचं उत्तर लिहिलं की हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हा तो माझा देश 47 सालचा. पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे यांना ते पुढचा काळ कळत होता. म्हणून हे संविधान 30 कोटीसाठी बनवलेलं 150 कोटीसाठी सुद्धा तसंच्या तसं आपल्याला लागू करता येऊ शकतं. आणि म्हणून ही तडफड या लोकांची की हे नको का. पण हे आपण ओळखणं गरजेचं आहे. आणि हे जे आपले राष्ट्रपुरुष सगळे आहेत, यांच्या कल्पनेतला या देशातला नागरिक जर निर्माण करायचा असेल तर अशा प्रत्येक मूर्ख गोष्टीला विरोध करण्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. त्याची वाटेल ती किंमत चुकवायला सुद्धा तयार व्हावं लागेल. वाटेल ती किंमत. आणि जी किंमत चुकवायला लागेल ती आपण चुकवू. तुम्ही तर इतक्या मोठ्या राजर्षी शाहू महाराजांची परंपरा असणाऱ्या गावातून येता, त्यामुळे आम्ही नाशिककर कायम कोल्हापूरकडे पाहत असतो. सगळा महाराष्ट्र कोल्हापूरकडे पाहत असतो की प्रत्येक अशा प्रसंगाला कोल्हापूर काय भूमिका घेतं. त्यातून इंद्रजित सरांबद्दल इतकं प्रेम आणि इतका आदर काय, हे हा सगळं त्यातून आहे. प्रचंड आदराची भावना आहे. तो कोल्हापूरचा हा आदर्श सार्थ ठरवा. तो सार्थ ठरवण्यासाठी जो पराक्रम दाखवायला लागेल तो पराक्रम आणि जे बलिदान द्यावं लागेल ते बलिदान आपण सर्वजण 100% देऊ. ते देऊ शकलो तर हा दिवस सार्थ झाला असं म्हणता येईल. एक छोटीशी कविता शेवटी सांगतो. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तो. माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तो. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है?
ज्या वेळेला या विषवृक्षाचं प्रत्येक फळ आग ओकताय तेव्हा का तक्रार करताय? अजूनही तुमच्या हातात ती कुऱ्हाड नाहीये का? आज तो विषवृक्ष कापून टाकण्याची वेळ आलेली आहे. आजच्या या निमित्ताने आपण मला इथं बोलावलं, माझं सगळं ऐकून घेतलं. शेवटी आपण बायोलॉजिकल आहोत त्यामुळे तुम्ही ऐकून घेणार होता. त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.